तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल भांडार. तर मित्रांनो, आपण नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो ज्या टेक्नॉलॉजी संदर्भात असतात. तर मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांना जो महत्त्वाचा असतो तो आपल्या जमिनीचा 7/12 उतारा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, 7/12 उतारा आपल्याला एकतर तलाठ्याकडून भेटतो किंवा इतर ॲपमधून भेटतो किंवा जो डिजिटल बारकोड असलेला सिग्नेचर टिक असलेला हा 7/12 उतारा कसा काढायचा तो आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर येणार आहात. या वेबसाईटचं नाव आहे महाभूमी अभिलेख डिजिटल 7/12. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही इथं OTP बेस लॉग इन करू शकता किंवा रेग्युलर लॉग इन देखील करू शकता. आपण आता OTP बेस लॉग इन करणार आहोत मित्रांनो. त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपण OTP बेसवर क्लिक केल्यानंतर एंटर युअर मोबाईल नंबर असं चिन्ह येतं आहे. त्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. आपल्याला काही वेळात आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP आपण इथं एंटर करायचा आहे. तर मित्रांनो, OTP आलेला असेल तर आपण चेक करूया. हे बघा, OTP आला आहे. मित्रांनो, आपण कॉपी केला, पेस्ट केला, OTP व्हेरीफाय या बटनावर क्लिक केलं. त्यानंतर 2 मिनटं वेळ लागणार आहे. आपण पाहू शकता स्क्रोलिंग होत आहे. त्यानंतर आपण डिजिटल 7/12 या प्लॅटफॉर्मवर येतो. त्यानंतर आपल्या UPN संदर्भात असं काही तिथे टिक करायची. तर मित्रांनो, आपण आपला इथं जिल्हा निवडायचा आहे, ज्या जिल्ह्याचा आपल्याला 7/12 उतारा काढायचा आहे. तर मित्रांनो, मी अहमदनगर जिल्ह्यात राहतो. तुम्ही अहमदनगर जिल्हा निवडणार. तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपलं गाव, ज्या गावात आपण रहिवासी आहे त्या गावाचं आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर 7/12 उतारा अक्षरी किंवा अंकी 2 ऑप्शन आहेत. शक्यतो आपण अंकी घ्यायचं आहे, अक्षरी विचारला जात नाही. 7/12 उतार्याचा नंबर तुम्हाला गट नंबर, जो सर्वे नंबर असतो तुमचा, जो काही असेल तो XYZ, तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्या गट नंबर अ, ब, क असेल तर इथं 245/अ 245/ब असं येतो. त्यानंतर ज्या गटाचा आपल्याला 7/12 उतारा हवा आहे त्या उतार्यावर क्लिक करायचं आहे. आता मला फक्त 245 मध्ये एकच उतारा आहे, तर मी त्या ठिकाणी क्लिक केलं आहे. त्यानंतर आपण ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. आता बघू शकता इथं माझं रिचार्ज नाही आहे, तर मी रिचार्ज अकाउंट बॅलन्स ही 0 आहे. तर मी रिचार्ज अकाउंटवर या बटनावर क्लिक करणार. त्यानंतर मित्रांनो, आपण रिचार्ज करून घ्यायचा आहे. अमाऊंट या एका उतार्यासाठी आपण ₹15 लागतात. आपण ₹15 ते ₹1000 अमाऊंट आपण या ठिकाणी रिचार्ज करू शकता. तर आता मला ₹15 अकाउंटला एका उतार्यासाठी आपल्याला लागणार आहेत. हे आपले अकाउंटमधून करणार आहेत. आपण त्यासाठी SBIवर क्लिक केलं. त्यानंतर पे नाऊ बटनावर क्लिक केल्यानंतर आपण आय ॲक्सेप्टेड कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण डायरेक्ट पेमेंट लाईनला SBIच्या वेबसाईटला जातो. त्यानंतर मित्रांनो, आपण तिन्ही ऑप्शन आहेत आपल्याला, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, त्यानंतर नेट बँकिंग, इंटरनेट बँकिंगने सुद्धा आपण पेमेंट करू शकतो. त्यानंतर आपण UPI, गुगल पे, फोनपेने सुद्धा आपण पेमेंट करू शकतो. आता UPIचं मी समजा बारकोड टाकतोय, स्कॅन नाववर क्लिक केलं मित्रांनो. त्यानंतर मी पे नाव या बटनावर क्लिक केलं, फोनपेवर क्लिक केलं, बरोबर. त्यानंतर मी ₹15 आपल्या अकाउंटमधून कट होणार आहे. तर मित्रांनो, OTP टाकल्यानंतर आपण सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपला रिचार्ज, इथं ₹15 रिचार्ज सक्सेसफुल झालेला आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता आपण रिचार्ज केलेलं आहे अकाउंट. त्यानंतर आपण परत या वेबसाईटवर जायचं आहे. इथं ज्यावेळेस 3:00 वेळ होईल त्या टायमाला आपला पेमेंट सक्सेसफुल झालेला असेल. मित्रांनो, या ठिकाणून आपण आपला डिजिटल 7/12 उतारा हा काढू शकतो, ज्यावर कुठलाही वॉटरमार्क राहणार नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हा उतारा सगळीकडे व्हॅलिड असणार आहे. तर मित्रांनो, हे बघू शकता आपण पेमेंट युअर सक्सेसफुल म्हणलेलं आहे. आता आपण कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण परत जे आपण निवडलं होतं ते आपलं परत गाव वगैरे तालुका निवडून भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं गट नंबर, सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो,
डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच 7/12 आपला डाउनलोड होणार आहे. 15 रुपये त्यासाठी कटत आहेत. आपल्या रिचार्जमधून 15 रुपये आपले कटणार आहेत. याची आपण नोंद घ्यायची. हे बघा तुम्ही पाहू शकता पिंपरी निर्मळ 245 7/12 उतारा डाउनलोड झालेला आहे. तर मित्रांनो हे बघा आपण ही PDF आपल्याला अशी आलेली आहे पूर्ण प्रकारे. त्यानंतर आपण 7/12 आपला पूर्णपणे डाउनलोड झालेला आहे. आपण पाहू शकता इथं पीक पाहणी वगैरे सगळं आपलं आलेलं आहे. त्यानंतर आपण हा उतारा इथून शेअर या बटनावर क्लिक करून आपण WhatsAppला कोणालाही शेअर करू शकतो. लक्षात आलं आहे तुमच्या? हे बघा आपण ही PDF शेअर करू शकतो. या प्रकारे आपण आपला डिजिटल 7/12 उतारा काढू शकतो. मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओ कसल्या टॉपिकवर बनवायची आवर्जून तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला ती बनवून देईल.